the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy Karad. In the previous video, you learned the nomenclature of aldehydes, ketones and carboxylic acids together. Today, in this video, we are going to study the methods of preparation of aldehydes and ketones. First of all, see some general methods used for the preparation of aldehydes and ketones. First one is oxidation of alcohols, and second, they are prepared by dehydrogenation of alcohols. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचा जो टॉपिक असणार आहे त्यामध्ये निश्चित तुम्ही अभ्यासलेला असणार आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. एक स्वतंत्र स्पेशल व्हिडिओ, एक लिंक तुम्हाला वर इथं देतोय, ती जर पाहिली तर तुम्हाला पटकन आठवेल. म्हणजे यापूर्वी ते झालेलं आहे. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन गिव्ह अल्डिहाइड्स and secondary alcohols on oxidation give ketones. ही एक प्रिपरेशन मेथड झाली आहे. आणि त्याच बरोबर सेकंड डिहायड्रोजनेशन, दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम अल्कोहोल्स, हे पण तुम्हाला झालेलं आहे. याचा एक स्वतंत्र व्हिडिओ, त्याची लिंक वर तुम्हाला दिलेली आहे, ते तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षामध्ये येईल. आता इथं आपण या दोन मेथड्सचा अभ्यास यापूर्वीच केला असल्यामुळे त्याबद्दल जास्त आपण बोलणार नाही. नाउ विल डिस्कस द नेक्स्ट मेथड, दॅट इज प्रिपरेशन ऑफ aldehydes and ketones from acid chlorides. Acid chlorides, they are prepared by reacting carboxylic acids with phosphorus pentachloride. हे एक स्वतंत्र केमिकल रिएक्शन किंवा प्रॉपर्टी किंवा प्रिपरेशन मेथड ही आपण ऍसिड्स मध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी ही रिएक्शन अभ्यासण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, कारण ते गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय की व्हॉट इज कॅटलिस्ट. अनेक वेळा हे विचारून झालं असेल, पण विद्यार्थी मित्रांनो, this reaction is a special type of reaction and called Rosenman reduction reaction. It is a name reaction. आणि त्यामुळे पुन्हा हा प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे, व्हॉट इज कॅटलिस्ट. उत्प्रेरक म्हणजे काय? तर इट इज ए सबस्टन्स that increases or which increases the rate or speed of a chemical reaction. आणि या केमिकल रिएक्शनचा वेग वाढवत असताना विदाउट इटसेल्फ अंडरगोइंग एनी परमनंट केमिकल चेंज इज कॉल्ड कॅटलिस्ट. हा एक महत्वाचा भाग आहे. मीन्स इट रिमेन्स अनचेंज्ड ऍट द एंड ऑफ द केमिकल रिएक्शन. पण सगळ्यात महत्वाचं आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य असणार आहे की कॅटलिस्ट ऑलवेज रेड्युसेस द नेसेसरी टाइम रिक्वायर्ड फॉर द कंप्लीशन ऑफ ए केमिकल रिएक्शन. म्हणजे एखादी रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी जर तो काही जास्त असेल तर तो कमी करण्याचं काम या कॅटलिस्ट कडून केलं जातं. आणि त्यामुळे तो अतिशय महत्वाचा असणारा आहे. आणि विशेषतः या रिएक्शन मध्ये वेगळ्या पद्धतीने तो महत्वाचा आहे. म्हणून ही व्हॉट इज कॅटलिस्ट हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. नाउ विल डिस्कस the general reaction. Now see, acid chloride RCOCl plus hydrogen gas, and in this reaction palladium is used as a catalyst and it is poisoned with barium sulfate. So it gives RCHO, that is aldehyde. So in this reaction acid chlorides are converted into aldehydes.
हे रूपांतर होत असताना तुमच्या लक्षामध्ये येईल की RCOCl converted into RCOH. So this Cl is replaced by H. आता या रिएक्शन मध्ये होतं काय, जर पाहिलं तुम्ही नीट रिएक्शन अभ्यासली तर Cl जो असणार आहे तो तुम्हाला इकडं प्रॉडक्ट मध्ये HCl मध्ये तो दिसतोय आणि HCl मध्ये Cl जर पाहिला तर इट कॅरीज -1, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती -1 असेल आणि हायड्रोजनची +1 असणार आहे. म्हणजे Cl इन ऍसिड क्लोराइड इज रेड्युस्ड टू, याचं रिडक्शन करून क्लोराइड आयन तयार केलेलं आहे पहा. आणि हे हायड्रोजनच्या ऑक्सिडेशन स्टेटचा विचार जर केला तर 0 असेल, इथं +1 झालेलं आहे. हा एक वेगळा भाग तुम्हाला माहित असायला पाहिजे किंवा तुम्हाला माहिती असू शकतं, परंतु हे गरजेचं आहे. म्हणजे या रिएक्शन मध्ये होतं काय तर Cl रिप्लेस बाय H. एक्सप्लेनेशन पहा. ऍसिड क्लोराइड्स can be reduced to an aldehydes by catalytic hydrogenation. Catalytic hydrogenation हे या रिएक्शन मध्ये मॉडिफाईड कॅटलिटिक हायड्रोजनेशन असं आपण म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. का ते मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. इन दिस रिएक्शन हायड्रोजन गॅस passed over palladium as a catalyst and is poisoned with barium sulfate. म्हणजे असं का केलेलं आहे ते आपण इथं बघूया. तुम्हाला माहित आहे का बघूया की बेरियम सल्फेट इज युज्ड इन दिस रिएक्शन and it has a low surface area, so it reduces the activity of palladium, that is the catalyst, and which prevents the over reduction. याचा अर्थ काय पहा. अर्थ पाहण्यापूर्वी इथं आपण बघूया. जनरली कॅटलिस्ट म्हटलं की फाइनली डिवायडेड पावडर ऑफ कॅटलिस्ट इज युज्ड. मग तो प्लॅटिनम असेल, पॅलाडियम असेल किंवा निकेल असणार आहे. दीज आर द डी ब्लॉक एलिमेंट्स and they provide a large surface area. इथं तुमच्या समोर जे दिसत आहेत रेड डॉट्स जे दिसत आहेत ते फाइनली डिवायडेड पावडर ऑफ, इथं आपण पॅलाडियम विचारात घेऊया. बरोबर आहे. मग यातला एक पार्टिकल जर आपण विचारात घेतला तर इथं रेड कलर मध्ये दिसतोय पहा, पार्टिकल ऑफ पॅलाडियम. आणि हा जो पार्टिकल असणार आहे त्याच्या सभोवताली तुम्हाला हायड्रोजनचे मॉलिक्युल्स पाहायला मिळतात. So hydrogen gas molecules, they are collected on the surface of palladium. There is a formation of multi-molecular layer on its surface. म्हणजे एका कणाच्या सभोवताली असे अनेक थर तिथं तयार होतात. त्याला मल्टी मॉलिक्युलर लेअर असं म्हटलं जातं. म्हणजे अनेक गॅस मॉलिक्युल जमा होतात, नंबर ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स वाढतं आणि त्यामुळे होतं काय की रेट ऑफ रिएक्शन हा वाढतो. तुम्हाला माहित आहे कॉन्सन्ट्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणूया, मोल्स म्हणूया किंवा काही तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीचा तो पार्ट असणारा आहे. म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेशन वाढतं म्हणजे रेट ऑफ रिएक्शन वाढतो. आणि रेट ऑफ रिएक्शन वाढल्यानंतर काय होऊ शकतं बघा. जर रेट ऑफ रिएक्शन जर वाढला समजा तर पॅलाडियम हा ऍक्टिव्ह झाला असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळे होतं काय या रिएक्शन मध्ये अल्डिहाइड हा तयार झालेला असेल, दिस इज द फायनल प्रॉडक्ट. परंतु जर जास्त ऍक्टिव्ह पॅलाडियम जर झाला तर इट इज रेड्युस्ड, म्हणजे अल्डिहाइड इज रेड्युस्ड बाय पॅलाडियम टू प्रायमरी अल्कोहोल्स RCH2OH. म्हणजे पुन्हा रिडक्शन अल्डिहाइडचं होऊन प्रायमरी अल्कोहोल हा तयार होऊ शकतो. आणि म्हणून इट इज पॉइझन्ड, मीन्स पॅलाडियम इज पॉइझन्ड विथ बेरियम सल्फेट, means its reactivity is reduced. आणि ऍक्टिव्हिटी किंवा रिएक्टिव्हिटी कमी केल्या गेल्यामुळं इथं अल्डिहाइड हा फायनल प्रॉडक्ट या रिएक्शन मध्ये मिळतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं इट इज अ स्पेशल टाइप ऑफ कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. म्हणून रोझनमन रिडक्शन का म्हटलंय तर त्याने कॅटॅलिस्टची ऍक्टिव्हिटी कमी केली आणि ऍसिड क्लोराइड पासून अल्डिहाइड्स पहिल्या स्टेजला फायनल प्रॉडक्ट मिळवला की ज्याचं पुन्हा रिडक्शन होणार नाही याची दक्षता बेरियम सल्फेट वापरून घेतली. म्हणून ही वेगळ्या पद्धतीची रिएक्शन आहे आणि ती रोझनमन रिडक्शन म्हणून नावारूपाला आलेली आहे. म्हणून ती नेम रिएक्शन आहे, ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मला वाटतंय सगळ्या आयडिया तुमच्या क्लिअर झालेल्या असणाऱ्या आहेत. काही एक्झाम्पल्स बघूया आपण आता. CH3C डबल बॉन्ड OCl हा जो आहे तो ऍसिटिल क्लोराइड किंवा याचं नाव आहे दुसरं इथेनॉइल क्लोराइड पण याला म्हटलं आता, प्लस हायड्रोजन गॅस PD पॉइझन विथ बेरियम सल्फेट. So this on reduction gives catalytic hydrogenation on reduction gives CH3CHO. This is aldehyde and byproduct is a HCl. means Cl is a substituted by H आपण म्हणूया, तिथं रिडक्शन आहे. पण हा बदल कसा झाला हे लक्षात ठेवण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. म्हणजे ऍसिड क्लोराइड ऑन कॅटलिटिक हायड्रोजनेशन और व्हेन हायड्रोजन गॅस इज पास्ड किंवा when a mixture of acetyl chloride and hydrogen gas is passed over finely divided powder of palladium poisoned with barium sulfate, it gives acetaldehyde. म्हणजे एक्सप्लेनेशन तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये कसं आहे या रिएक्शनच्या आधारे तुम्ही देऊ शकता. सेकंड एक्झाम्पल, इथं बेन्झिन रिंग म्हणजे फिनाइल रिंग आहे, COCl आहे, बेन्झॉइल क्लोराइड प्लस हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ पॅलाडियम पॉइझन विथ बेरियम सल्फेट. म्हणजे इथं Cl च्या ठिकाणी काय येणार आहे तर तो HCl म्हणजे बेन्झाल्डेहाइड तयार होईल आणि बाय प्रॉडक्ट इज अ HCl. हा चेंज इथं झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे या पद्धतीच्या जनरल रिएक्शन तुम्हाला माहित झाल्यानंतर त्या जनरल रिएक्शनच्या आधारे तुम्ही अनेक एक्झाम्पल्सचा सराव करणं हे या नवीन अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असणार आहे. हे अंडरलाईन करून ठेवणं गरजेचं आहे. आता हा एक खूप वेगळा पार्ट की आपण जी गोष्ट अभ्यासतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असणं देखील गरजेचं आहे. यापूर्वीच्या काही व्हिडिओज मध्ये मी त्याची ऍप्लिकेशन्स काही सांगितलेले आहेत, ज्या गोष्टी मेडिकल स्वरूपामध्ये मेडिसिनच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथंही तुम्हाला तसाच एक प्रयत्न माझा आहे की इथं तुम्हाला एक डोळा दिसतोय आई. आपल्याला माहित आहे की ऑनलाईन व्हिडिओज आता तुम्ही अनेक पाहता, दररोज पाहता, अनेक विषयांचे पाहता, त्यामुळं आपली आयसाईट ही चांगली ठेवणं हे खूप काळाची गरज आहे. आणि म्हणून इथं त्या दृष्टीनं तुम्हाला त्याची जाणीव करून देतोय की डू यू नो या सदराखाली. तर इथं हा जो आई असणार आहे तो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो की ज्या आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसतात. ती आयसाईट चांगली ठेवण्यासाठी कशाची गरज असते ते आपण बघूया. डू यू नो अल्डिहाइड्स प्ले ए मेजर रोल इन ह्युमन विजन. म्हणजे आपण जे पाहतो ती जी दृष्टी असणारी आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाचा रोल या अल्डिहाइड्सचा आपल्याला पाहायला मिळतो. विटॅमिन ए कंटेन्स अल्डिहाइड फाउंड इन द रेटिना विच इज नेसेसरी फॉर आयसाईट. म्हणजे विटॅमिन ए मध्ये अल्डिहाइड असतं ते कुठं पाहायला मिळतं तर रेटिना. म्हणजे आता डोळ्याचा अभ्यास थोडासा तुम्ही गुगलला जर टाकलं तर तुम्हाला ह्या गोष्टी इथं डिटेल सांगणं गरजेचं नाही, परंतु एक क्ल्यू तुम्हाला देतोय की तुमची आयसाईट चांगली असण्यासाठी काय आवश्यक आहे आणि त्यामध्ये नेमकं आपण काय शिकतोय तो भाग त्यामध्ये आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत म्हणून ही जाणीव करून देतोय. आपण गुगलवर निश्चित जावं आणि ज्यावेळी तुम्ही रिकामा असेल त्यावेळेस या गोष्टीची ऍडिशनल माहिती जर बायोलॉजीशी रिलेटेड असाल तर मिळवायला काहीच अडचण असणार नाही. नाउ we'll discuss the preparation of aliphatic and aromatic ketones from acid chlorides. मग आपण अल्डिहाइड्स पाहिलेत. आता फक्त ऍसिड क्लोराइडचा वापर करून आपल्याला अलिफॅटिक आणि एरोमॅटिक कीटोन्स तयार करायचे आहेत. जनरल रिएक्शन आपण बघूया. RCOCl acid chloride. In this reaction 2 molecules of acid chlorides are required plus CdR2 दिसतंय पहा. डायअल्काइल कॅडमियम हे असणार आहे. डायअल्काइल कॅडमियम. द रिएक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट ड्राय इथर. या रिएक्शन मध्ये पहा CD आणि Cl2 तयार होतं आणि मग RCO आणि इकडचा R अशा पद्धतीनं तो कीटोन तयार होईल. RCOR डॅश आपण म्हणूया तो कीटोन तयार झालेला असणार आहे. त्याचे 2 मॉलिक्युल्स असतील. हा झाला कीटोन. याच्यामध्ये बोथ आर मे बी सेम और डिफरंट. प्लस CdCl2 कॅडमियम क्लोराइड असणार आहे.
म्हणजे हे जे रिडक्शन असणार आहे ते वेगळ्या पद्धतीचं, या पूर्वीच्या रिएक्शन पेक्षा वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. सो कीटोन्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम ऍसिड क्लोराइड्स बाय रिएक्टिंग ऑर ट्रीटिंग विथ डायअल्काइल कॅडमियम. आता हे जे डायअल्काइल कॅडमियम असणार आहे ते तयार करणं आवश्यक असणार आहे, अँड दे आर प्रिपेअर्ड बाय रिएक्टिंग विथ ग्रिग्नार्ड रिएजंट अँड कॅडमियम क्लोराइड. म्हणजे cadmium dialkyl cadmium is prepared by reacting cadmium chloride with Grignard reagent in presence of dry ether. ही रिएक्शन जर आपण पाहिली cadmium chloride आणि 2 molecules of Grignard reagent in presence of dry ether, it gives dialkyl cadmium. म्हणजे ही रिएक्शन ही परीक्षेमध्ये तुम्ही विचारले असेल तुम्हाला तर तुम्ही द्यायलाच पाहिजे अशी काही अट असणार नाही, परंतु ही रिएक्शन मात्र अतिशय आवश्यक असणारी आहे. ही जनरल रिएक्शन आहे. याच्यावरनं तुम्ही आर, इथं आर CS3 घेतला तरी चालू शकतो, इथं CS3 घेतला तरी चालेल. म्हणजे इथल्या इथं आपण बघूया, इथं CS3 आहे, इथं CS3 आहे. CS3COCl ऍसिटिल क्लोराइड किंवा इथेनाइल क्लोराइड म्हटला तर, आणि या आरड्याच्या ठिकाणी पुन्हा आपण CS3 घेतला तर डायमिथाइल कॅडमियम तयार होईल. म्हणजे इथं CS3 असेल आणि इथं CS3, बोथ अल्काइल ग्रुप्स अटॅच टू कार्बोनिल कार्बन आर आयडेंटिकल, दॅट इज मिथाइल. त्यामुळे ऍसिटोन तयार होऊ शकतं. म्हणजे अशा जनरल रिएक्शनचा सराव तुम्ही अल्काइल ग्रुप्स विचारात घेऊन आपण घरी सोडवायात. याचा सराव जेवढा होईल तेवढा निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होणारा आहे. एक्झाम्पल्स आता आपण बघूया. CS3COCl ऍसिटिल क्लोराइड किंवा इथेनॉइल क्लोराइड असणार आहे, प्लस डायमिथाइल कॅडमियम इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. म्हणजे साध्या भाषेमध्ये आपण म्हणूया की इथेनॉइल क्लोराइड व्हेन ट्रीटेड विथ डायमिथाइल कॅडमियम इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर गिव्स, इथं CdCl2 हा बाय प्रॉडक्ट असेल आणि CS3COCS3 2 molecules ऑफ ऍसिटोन, म्हणजे ऍसिटोन तयार होतं यामध्ये. डायमिथाइल कीटोन कॉमनली नोन ॲज अ ऍसिटोन. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. हे बेन्झाइल क्लोराइड असणार आहे. 2 molecules आर रिक्वायर्ड. इथं 2 molecules लिहिलेत पा, वर स्वतंत्र दाखवलेत आणि आपण इथं एकच 2 molecule स्वरूपात आपण नंबर लिहिलेला आहे. डायमिथाइल कॅडमियम इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर गिव्स ऍसिटोफिनोन किंवा मिथाइल फिनाइल कीटोन by product cadmium chloride. So in this way we can prepare aliphatic and aromatic ketones by using starting material, that is starting compound acid chlorides. म्हणजे दोन्हीही अल्डेट्स कीटोन्स तयार करत असताना ऍसिड क्लोराइड्स वापरले आहेत, परंतु पुढे ज्यावेळी रिएक्शन विचारात घेऊ त्या टोटल डिफरंट रिएक्शन्स असणाऱ्या आहेत. हे पहा, aromatic ketones can also be obtained फ्रॉम फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन. हे आपण 11वीला हायड्रोकार्बन्स या टॉपिक मध्ये अभ्यासलेलं आहे. ते पुन्हा एकदा आपण बघणं गरजेचं आहे. मला वाटतंय ही एकच मेथड 2 वेगळ्या पद्धतीनं रिएक्शन्स त्याच्यामध्ये असल्यामुळं एवढाच पार्ट आपण इथं कन्सिडर करणार आहोत आणि इथंच थांबणार आहोत. या गोष्टी निश्चित तुम्हाला समजलेल्या असणाऱ्या आहेत. धन्यवाद.